तुम्हाला माहिती आहे का की बैल सुद्धा पाण्यामध्ये पोहतात. आता फोटो मध्ये बघितलं त्या बैलांवरती वीज पडल्यामुळे दोघं बैल जागेवरती एंड झालेले होते. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज बघा एकदम म्हणजे रेनकोट बिनकोट घालून बैलांचं सामान घ्यायला आपल्याला गावात जायचं. पण त्याआधी आमच्या इथं पोळ्याला आहे ना पुरणाच्या पोळ्या वगैरे बनवतात. तर मग तो एक तुम्हाला सीन दाखवतो. इकडे माझ्या मोठ्या काकून त्या आणि इकडे पण काकून त्यात. आणि हे बघा इकडे पुरणाच्या पोळीचं काम चालू आहे. इकडे मस्त याला म्हणतात खापर. आणि हे पुरणाची पोळी वगैरे इकडं बनवणं चालू आहे. आणि त्या मावशीन त्या पण येत आहेत. आणि इकडे आता सगळ्या म्हणजे गावातल्या आमची ही पूर्ण जी गडी आहे या ठिकाणी पुरणाच्या पोळ्या बनवतील. आणि अशा पद्धतीने हा सण एकमेकांच्या घरच्यांना एकत्र करून बनवला जातो. हे आमचं काकांचं घर जुनं, हे पुरणच्या पोळ्या टाकायचं स्पेशल घर आहे. स्पेशल पुरणाच्या पोळ्या टाकायला. इथे माल वगैरे पण भरतो आम्ही. वायदो इकडे पाऊस बघा, आज किती पाऊस उठलेला आहे. मित्रांनो, आता आलोय बाजारपट्ट्यात. म्हणजे इथे आमचा सगळा बाजार भरतो. आणि आज सोमवार असल्यामुळे, पोळा असल्यामुळे आज खूप गर्दी आहे. आणि हा आपला मित्र, या दुकानाचा ओनर. दरवर्षी आपण याच्याकडनं सामान घेतो. दीपक स्वतः फायर ब्रिगेड मध्ये 5 दिवस सुट्टीवरती आलाय आणि लगेच दुकानावरती. म्हणजे असं असतं गावाला आलं की रिकामा नाही. मला सुद्धा काल वडिलांचा फोन, काय म्हणे घरी गेलाय ना तेवढा माल आहे जाऊन ये. म्हणजे इकडे आल्यावरती सुटका नसते डायरेक्ट. मग आपण दीपककडनं आता सामान घेऊ आणि तुम्हाला दाखवतो बैल पोळा अजून कसा असतो ते. आज लय मजा येणार आहे. यस. तर मित्रांनो, आज तुम्हाला एक वेगळा विषय बघायला भेटणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की बैल सुद्धा पाण्यामध्ये पोहतात. तर मग आपल्याला बैलांना आता आहे ना धुवायला घेऊन जायचं आहे. तर मग इकडे एक धरण आहे छोटंसं. त्या धरणामध्ये आपल्याला बैल पोहताना बघायला भेटतील. तर बघा, खूप मजा येते. गावाकडचे सगळे मित्र आहेत आपल्यासोबत. टाक पटकन टाक. पडला तर बोल ना.
बस बस वंडाला असा बुसकायला ते डायरेक्ट दुपारच्या भरे तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची होती. मागे काही दिवसांपूर्वी याच्या शेतामध्ये वीज पडली, ते पण दुपारच्या वेळेस. तर मग त्याचे आता फोटो मध्ये बघितलं त्या बैलांवरती वीज पडल्यामुळे दोघं बैल जागेवरती एंड झालेले होते. तर त्या मित्राला खूप वाईट वाटतंय. जेव्हा हे सगळे मित्र इकडे त्यांच्या बैलांना हे करतात ना, तेव्हा समजू शकतो आपण किती वाईट वाटतं. याचे बाबा पण तिथे होते ना, बाबा दुसऱ्या झाडाच्या इथं बसलेले होते आणि त्यांच्या समोर त्या दोघं बैलांवरती वीज पडलेली होती. तर मग या अशा गोष्टी असं नाही, शेतकऱ्यांच्या खूप मनाला लागतात. खूप भावनात्मक गोष्ट ही शेअर करू वाटले म्हणून सांगितले तुमच्यासोबत. ही बघा, ही जोडी आहे मित्राची. मागच्या वर्षी झालेलं होतं का? मागच्या वर्षीचा फोटो आहे पोळ्याचा. बघा किती छान जोडी आहे त्याची. बघा आता नाही जोडी, घे काही टेन्शन नको घेऊ. त्यांना त्यांचं नाव देशील मस्त पैकी. हा एक शेवटचा बाकी आहे का आता? मी पण गेलो असतो बरं मस्तपैकी आतमध्ये पाण्यात पोहायला, पण माझी तब्येत खूप खराब आहे. कारण मला प्रवास पण करायचा आहे, तेव्हा गोळ्या घेऊन फिरतोय सोबत. गोळ्या वगैरे घेतल्यात कारण आज संध्याकाळी परत निघायचंय पुण्याला जायला. तर माझ्या गोळ्या वगैरे घेतोय आणि पण तुमच्यासाठी ब्लॉग बनवायचा होता त्यामुळे येऊन गेलो. काल रात्री पण झोप नाही झाली, 2च तास झोप झाली रेल्वेमध्ये. आता मस्तपैकी जायचंय आणि हा ब्लॉग तुम्हाला दाखवायचा आहे त्यामुळे यावं लागलं. किती मजा करतात माग. ये मला पण येतं वायदळ पावत आहे. धरण आहे, खूप मोठं धरण आहे आमचं आणि या धरणामध्ये दरवर्षी येतात हे पोरं. आज मी यांना कॅप्चर करण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी येऊन गेलो यांच्यासोबत. तर कसा वाटतो ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं ते. आणि मलाही माहिती नव्हतं की बैलाला इतकं चांगलंपणे पोहता येतं पाण्यामध्ये. तर ते बघा किती भारी पोहत आहे बैल. आता बैलांचं पोहून वगैरे झालेलं आहे आणि आता आपण त्यांना सजवायला घेऊन जाणार आहे. मस्तपैकी सजवायचे वगैरे ते पण तुम्हाला दाखवतो आणि मग गावामध्ये न्यायचेत बैल. एक वेगळी मजा असणार आहे. सगळ्या अख्ख्या गावाचे बैल एका ठिकाणी येतात, सो ते पण तुम्हाला दाखवतो. साला म्हणे एक दिवस एक जण बैल देतात म्हणे, मुचका समत पाणी पाहिजे साला म्हणे. मी सांग म्हणते अरे मुचका तू सोडीसन पाणी पाज. अरे तुला माहिती का म्हणे त्या गाईसन पाणी पिरात म्हणे. बैल देत नको जरा बाप म्हणे. मी एक सहा दिसन पसलो, तुम्ही नको पाजा बरोबर राहते. संपलं डोकं राहिली त्याला.
करणार काहीच काही नाही करणार तू का काय फोडायची मजा आली दरवर्षी एकदा दादा